उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार झाल्याची माहिती. ठाकरे उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता. ठाकरेंमुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून शिवसेनेमध्येच वाद. नीलम गोऱ्हेंना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यास पक्षांतर्गत विरोध. पुणे जिल्हा महिला आघाडीचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. पक्षवाढीसाठी काहीही काम केलं नसल्याचा आरोप. विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज बैठक. इच्छुक उमेदवारांच्या नावांवर होणार चर्चा. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक. विधान परिषदेसाठी आमदार अमोल मिटकरींनी जय पवारांचं नाव सुचवलं. घराणेशाही वाटली तर वाटू दे, मात्र दादांसारखाच हा चेहरा आश्वासक. मिटकरींची एक्सपोस्ट. शिवसेनेकडून बच्चू कडूंना प्रहार पक्ष विलीनीकरणाची ऑफर संदर्भात बच्चू कडूंनी SMS द्वारे मागितलं राज्यभरातील कार्यकर्त्यांचं मत. बच्चू कडूंच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता. आजच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार. मुदत देऊ पण मुजोरी चालणार नाही, सरनाईकांचा इशारा. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्याला जशास तसं उत्तर द्या. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संपावरून राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. पुणे रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरलेला वंदे भारत ट्रेनचा डबा मध्यरात्री 1 वाजता रुळावरून काढण्यात यश. मात्र अनेक रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडल्यानं प्रवाशांना मनस्ताप. मुंबईच्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका 3 कोटी रुपये खर्च करणार. इटालियन मार्बल्ससाठी कोट्यावधींचा खर्च करणार. प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर केला जाणार. देशासह राज्यात उष्णतेची तीव्र लाट. विदर्भात 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास उष्णतेची लाट कायम राहणार. तर राज्यामध्ये दोघांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. प्रशांत आंबेंचा आमदार संजय गायकवाडांच्या घरावर मोर्चाचा इशारा. हजारो नागरिक करणार शिवाजी कोण होता पुस्तकाचं वाचन. गायकवाड यांच्या कार्यालयासह घरासमोरही पोलिसांचा तगडा बंदोबस्त. दोन 2019चं प्रकरण कणकवली. सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी. कोर्टानं सुनावला 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाखांचा दंड. शिक्षेवर स्थगितीसाठी नितेश राणे घेणार हायकोर्टात धाव. कोल्हापूरमध्ये 15हून अधिक तरुणींवर प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून अत्याचार. अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी देऊन अत्याचार. 22 वर्षीय शाहिद समीर सनदीला अटक. घटनेच्या निषेधासाठी पुलाची शिरोली गाव हाक बंद. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण प्रकरणामध्ये मलेशिया आणि मालेगाव कनेक्शनही समोर. पीडित महिलेचे कथित नाव बदलून मलेशियातील इम्रान नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठवण्याचा कट उघडकीस. आणि नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू. सुरक्षिततेतील हलगर्जीपणाचा संशय. एका निष्पाप जीवाच्या मृत्यूनं व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित.